महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। इकडे बघ कॅमेराकडे। भारतीय जनता पार्टीमध्ये भाऊंनी प्रवेश केल्याबद्दल त्यांना मी शुभेच्छा देते आणि यांनी हे कार्य पुढे चालू ठेवा, त्यामुळे मी त्यांना शुभेच्छा देते। आणि माझा फक्त एकच डायलॉग आहे, तो आहे इंतजार था एक मौके का, अब होगा हर एक धोखे का। जय श्री राम। काय कारण होतं पक्षप्रवेश हे म्हणजे पक्षप्रवेश करण्यासाठी असं काही वेगळं काही कारण नाही आहे, परंतु जनसामान्यांच्या हितासाठी मला या पक्षामध्ये प्रवेश करायचा होता, तो मी केला आहे। आणि येणाऱ्या आगामी महापालिका निवडणुकीच्या हिशोबाने मी सर्व प्रभागामध्ये काम करणार आहे आणि मला भारतीय जनता पार्टीवर विश्वास आहे की ते जनसामान्यांचे जे कामं आहेत ते मार्गी लावतात। तुम्ही इथून पुढे लोकांचे विकास कामासाठी कशा पद्धतीने पुढाकार घेणार? विकास कामासाठी इथे जे काही इंडस्ट्रीयल प्रोजेक्ट असतील किंवा इथले रोड रस्ते जे काही जनसामान्यांचे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी आपण काम करू। हो, आज प्रवेश केलेला आपण या माध्यमातून आपण नागरिकांना काय आवाहन करणार आहे? पक्षप्रवेश करून नागरिकांना आव्हान हेच देतोय की नरेंद्र मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्यावरती विश्वास ठेवा आणि अतुल सावे साहेब जे आहेत ते इथं चांगलं प्रकार काम करतात, त्यांच्या पाठीशी उभं राहा। आणि मी तर आहे आपल्यासाठी काम करण्यासाठी, तर मी आपल्यासाठी काम करणार आहे। आज आपण बैठकी आयोजित करण्यात आली होती, या बैठकीचा उद्देश काय होता? या बैठकीचा उद्देश काल अचानक मनावर फोन आला आणि माझा प्रवेश झाला, अतुल सावे साहेबांचा फोन आला आणि प्रवेश झाला। तर माझ्या कार्यकर्त्यांना सूचनाच नाही दिल्या गेल्या किंवा माहिती नव्हती, तर मी त्यांना आज एक औचित्य साधून एक छोटीशी मीटिंग घेऊन त्यांना सांगणार की आपल्याला पुढे भारतीय जनता पार्टीचं काम करायचं आहे, पक्षामध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे। तर त्यासाठी एक छोटीशी मीटिंग घेतली आहे मी आणि या मीटिंग मार्फत आम्ही आता भविष्यामध्ये मोठा प्रवेश करणार आहे भारतीय जनता पार्टीमध्ये।